तर आता आम्ही फिरायला चाललोय. थोडस पुढे आल्यावर गुजरवाडी रोड येतो. हां, जास्त कसं दिसायला मस्त. अजून आदितीचं म्हणणं आहे 2 डोंगराच्या पलीकडे तलाव आहे लांब. देव जय देव जय मंगल मूर्ती नारायण समर्थित. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर मी आले पुण्याला. तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, तो गणपती दर्शनासाठी गेलो होतो. तर इथं माझे दीर राहतात. गेल्या वर्षी आले होते तेव्हा वास्तुशांती केलेली व्हिडिओ बरेच मी आपल्या चॅनलवरती टाकलेत आणि त्याला रिप्लाय खूप छान आला होता. तर आता आम्ही फिरायला चाललो आहे. आदिती काय काय दाखवणार आहे बघू काय काय आहे इथे. पुतणी आदिती 7वीला आहे का 8वीला आहे का? 7वीला. डान्स खूप छान करते. अभ्यासात थोडासा कमी इंटरेस्ट आहे पण डान्स खूप छान करते. आता हा एरियात राहतेस ते कुठला आहे म्हणजे आपलं घर? कुठं आलं हे? कात्रजच्या पुढे. कात्रजच्या पुढे थोडस पुढे आल्यावर गुजरवाडी रोड येतो. तेच मागल्या. तुझी शाळा कुठे? माझी शाळा इथं जवळच आहे, हुजूरपागा. 3री ब्रांच वडली आहे. आणि मला बोलते काकू फिरायला जायचं, कुठं नेते? पाणीपुरी खायचं बोलली. आता बोलते पाणीपुरी नाहीये तिथे. कुठे घेऊन चाललेस तू मला? आता आपण आय थिंक तलावाकडे जाईल. तलाव आहे दिसतो पाण्याचा. दिसतो. खूप छान वातावरण आहे. ऍक्च्युली थकलोय मी, झोपते. ती मला अरे तिला प्रॉमिस केलंय कारण काल आम्ही तिला गणपतीला घेऊन जाणार होतो. आमचं कॅन्सल झालं. आम्ही पहाटे गेलो, ती झोपले. हे चालेल. वातावरण छान आहे पण एकदम करमत लई छान वाटतं इथलं. हां, वातावरण एकदम थंड आहे. फॅन तर लावतच नाही, गरजच नाही. अशा हिल स्टेशनवर राहते आमची आदिती. सगळ्यात आधी इथं आम्हाला भेटलेत मेंढरे आणि शेळ्या पण आहेत. मेंढर भरपूर आहेत. आदिती रोज भेटतात तुला? भरपूर आहेत. हे बघा कुठपर्यंत कळप त्याचा खाली. गाय एकच आहे. वातावरण छान आहे पण एकदम. हिल स्टेशनला जायची गरज नाही. चला कसे चरा लागलेत बघ. आईस्क्रीम घरात आहे. नवीन पद्धत गाडी त्याला हे बघा आहे सगळं असं डेकोरेशनचं मटेरियल झालं. आधी तिला विचारले शूटिंग होते का? आधी ते नाही म्हणते. मागे शिवाजीराजाचा पुतळा आहे, घोडा आहे, इकडं हत्ती आहेत, मावळे आहेत, गाय बैल आहे, बरंच आहे. हे डेकोरेशनच आहे. हे असं म्हणजे काय बोलतात, रान बोलतात ना, रान झाडं असल्यासारखं आहे आणि याला फुलं असतात. आणि हे जे काळे असतात ना, तुम्ही कधी हे केलं की नाही माहिती नाही. आम्ही खायचो हे. आता काय माहिती, खूप दिवसानंतर पाहिलं मी. हे बघा हे असं खातात. आता खातात की नाही माहिती नाही. मी नाही खाणार आहे आज कारण माहिती नाही काहीतरी इफेक्ट झाला चुकीचा तर. पण हे खातात. हे तुम्ही पाहिलं असेल तर मला रिप्लाय करा. मी डोंगरावर आलो आहे. तलाव अजून लांब आहे. आधी ती काहीतरी दाखवते. नुसते पांढरे पांढरे घरे असं दिसतात. बॅक कॅमेराने मी प्रयत्न करतो ती काय दाखवणार आहे ती दिसेल. मी नाही दिसणार तुम्हाला. हे समोर आहे ते काय आहे आधी ते? हे आता हे कचरा हे दिसते झाडाचं. ते सगळं आणून असं इथं विल्हेवाट करतात आणि परत घेऊन जातात. आणि हे पूर्ण दिसतंय. हे बघा. हां, कॅमेरा हे केला दिसायला लागला असा. मेन चौक पण दिसतो. कुठून हे कचरा रात्री दिसेल म्हणजे की तिथं एक लाईट असतं ना. हां, त्यामुळे किंवा मी तुम्हाला रात्री घरात दाखवते. घरात हे समोरचा भाग कुठला आहे आदिती? हा इकडचा हा सगळा गुजरवाडीच आहे. आणि ती गाय की बैल माहिती नाही आलेले. सगळं खूप छान वातावरण आहे. कुठलं तरी रोड दाखवते ते मला नाही दिसत. ते कुठे दिसते तुला रोड? म्हणजे असं मला माहिती आहे त्याच्यानंतर मला हे कळलं. आता तिकडे झाड आहेत ना, पण तिकडे एक रोड जातो जो असं ह्या बघा. आणि हे बघा एवढ्या एकदम टेकडीवर घर बांधलंय. बांधकाम चालू आहे का पूर्ण झालं? नाही, बांधकाम चालू आहे. आणि छोटंसं घर आहे. आणि वातावरण बघा किती सुंदर दिसतंय. इकडूनच जो रोड आहे ना तिथे हायवे, तिकडून कात्रज घाटला पण जायला येतं. म्हणजे इथून सगळंच असं जवळ जवळ आहे. वरती त्या ह्याच्यावरती का खूप सुंदर वातावरण आहे. काय हिल स्टेशन सगळं फिक्का वाटतं. असं मस्त आहे. ती कालपासून कुठं जायचं म्हणजे सिटीत नाही को गजबजल्या एरियापेक्षा आपण निवांत असं निसर्गाच्या ठिकाणी जाऊ म्हणल्यावर. आणि जवळ आहे. मला वाटतं चालत आम्ही 1 किलोमीटरच आलो. थोडंसं असं डोंगराळ भाग आहे त्यामुळे थोडा वेळ लागतोय पण वातावरण जबरदस्त आहे.
त्या डोंगरावरती काय काय आहे सांगते ती एकदम खुश झाली मी आज राहते म्हणल्यावर. गेल्या वेळेस खूप लवकर किती वेळ थांबले मी, थांबलेच नव्हते. पूजा झाला थोडा वेळ थांबला लगेच नाही, मध्ये पण एक झाली होती की त्या दिवशी तर लिटरली मी फक्त 15 मिनिट होते, म्हणजे माझ्या कामासाठी आले होते. मला वाटलं तर तुम्ही आज मुक्काम करून दुपारी वगैरे त्या दिवशी ना. नाही काही ऑर्डरसाठी आले होते. ह्यावेळेस खास वेळ काढले, ऑर्डर पूर्ण झालेत म्हणले थोड्या वेळ फिरूया आपण. आई बाबा गेले बघ आपणाला सोडून पुढे छाप्राबदी म्हशी हे बघा. आणि इकडून रोड आहे, हा कुठून येतो माहिती नाही, वरच जातो तिकडं सिमेंटचे. आणि हा असा फिरत जायचं आहे. सर आहेत पुढे माझे जाऊन गप्पा मारत चालले ते पुढे, आम्ही मागे आहेत. आणि इथून गेलं की हा जो डोंगर, हे सह्याद्रीच येतं ना ग, सह्याद्री पर्वताच्या रांगात असं. इथे साचलेलं पाणी आहे, तलाव नाही आहे पण छान दिसतंय असं पाहिल्यानंतर. आणि इथे लोक हे जो असं वर तुम्हाला असं थोडंसं दिसतंय ना डोंगर प्लेट, योगा करतात आणि परत नंतर येऊन बसतात. नाही वातावरण खूप छान आहे एकदम. हे छान म्हणजे एक पॉइंट आहे असं बघण्यासारखं. आपण जिथं राहतो त्याच एरियात असं आजूबाजूला असलं तर फिरायला पाहिजे. सिटीपेक्षा निवांत निसर्गाच्या सानिध्यात. व्यस्त कसं दिसायला मस्त. आम्ही आलोय, राजू आहे, राजूची मिसेस. आणि हे रोजचं फिरतात. ॲक्च्युली आदितीला सगळं दाखवायचं होतं. आदिती काकांसोबत गप्पा मारते. राजू रोज येतात बोलतात. कसं वाटतं वातावरण तुम्हाला? छान, हवेशीर. खरंच इतकं क्लीन आहे ना, म्हणजे सकाळ फॅन तर लावतच नाहीत राजू घरात. शुद्ध हवा आहे. आणि सकाळी किती वाजता येता? आम्ही पहिलं 5:30 ला यायचो, आता मुलीच्या शाळेमुळे 7 ला येतो. 7 ला येऊन किती वाजता जायचं? 8:30 ला घरी जातो. आणि पुढे गेला ना तिथं तलाव आहे पण अंधार पडले त्यामुळे आम्ही नाही जाणार. आणि हिरवळ पूर्ण हिरवळ आहे. आता पावसाळ्यात जास्त दिसते, उन्हाळ्यात कसं आहे राजू इथं? ठीक आहे, म्हणजे एवढं हे नाही. एवढं हे नाही पण ठीक आहे. आदिती तिच्या काकासोबत तिकडे हे करते. नागू पण आली आणि रोज फिरते म्हणजे ह्याच्यामध्ये. तर वातावरणामुळे 50% तर रोग आपले कमी होतात. शुद्ध हवा ही जास्त गरजेचे. जसं खाणं हे बघा, मागे बघितलं तरी खूप छान दिसायला लागलंय. म्हणजे मी थकले होते तरी उठले तरी आल्यावर एकदम फ्रेश वाटायला. संध्याकाळची येत नाहीत लोक जास्त येत नाही. हा, सगळे ऑफिस वरून 5:30 चालू करतात. तेव्हाच 5:30 ला येऊन इथं आधी बोलत होती योगा ते करतात लोक बरेचसे. तुम्ही फक्त राऊंड मारून जाता. अशी जाड नाही आहेत, फक्त राऊंड मारून गेलं तरी बस आहे. दोघांचं का वजन तुम्ही आहे तसंच आहे. तुमची तब्येत नाही वाढली, नागूची तर कधीच वाढणार नाही. आणि न वाढू असं मी देवाकडे प्रार्थना करते. कारण जाड झाल्यावर काय प्रॉब्लेम होतात ते खूप हे वाढतं. जे तब्येत वाढली की कमी होत नाही. शरीरयष्टी खरंच चांगली असलेली चांगले. हिरवगार परिसर आहे. झोपलेलो थोड्या वेळ, कारण कामासाठी इकडे तिकडे फिरलो. पण आदितीची इच्छा होती आले. पाणीपुरी खायला जायचं की हे, तर आदितीने हे निवडलं. बोलते काकू चल. समोरचं काय राजू ते दिसतंय ते स्कूल आहे. स्कूल हे बघा ते दिसतंय. मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते, खूप छान दिसलं. कुठलं स्कूल आहे? हिल स्टेशन हे वाला. असा कलर किती छान दिला. असं नुसतं डोंगराळ आहे. बघेल तिकडं हिरवगार. कुठले फळांचे ते झाडं दिसत नाही तो. इथं दिसत नाही आता असते ते. आधी तू मागे पडली तलावाकडे. काय आता अंधार पडलं, जायचं नाही. हे बघा काकांचं पुतणीचं काहीतरी चर्चा चाललंय असं. आदितीचं म्हणणं आहे 2 डोंगराच्या पलीकडे तलाव आहे, लांब आहे. आणि आम्ही सकाळी किती तास फिरलो? 4 तास. आम्ही काय होत नाही, मला चालेल पण हे नाही म्हणायला लागलेत. अगं 4 तास कुठं फिरलो माहितीये? मानाचे 5 गणपती पाहायला. मला पाय दुखत नाहीयेत पण अंधार पडेल. नाही पाय मी आणि आदिती जातो पण नको बाई, येताना काहीतरी कुठलं तर जनावर येईल आणि काहीतरी करेल. आज अगं किती फिरतोय आम्ही, कालपासून फिरतोय आम्ही. हा जाऊ. तिला सकाळचं नका सांगू, संध्याकाळचं सांगू. आदिती इथून सांग कुठलं डोंगर? थांबा आदित्य आता दाखवते, तुम्हाला दाखवते. डोंगर आहे ना तो. हा आता किती डोंगर आहे तो बघा, तुम्हाला कळत आहे. डोंगराच्या साईडचा डोंगर, साईडचा डोंगर आहे. तिकडे तुम्हाला एक असं रास्ता जाईल. तिकडे खाली म्हणजे 3 डोंगर. 3 डोंगर पण नाही,
एवढं पण नाही ते एवढं पण नाही जास्त नाही. आम्ही उद्या सकाळी येऊ पिलो 6 वाजता. 6 वाजता. उद्या तसं पण माझ्या क्लासमध्ये काय होणार नाही. मग त्यामुळे सकाळी क्लास असतं. नाही संध्याकाळी. ती बघा केवढीशी दिसायला लागली. वर गेले फोटो काढायला. तिला इथंच निसर्गात रमते पण ती म्हणजे सिटीपेक्षा तिला हा आवडतं. या लागले हे बघा इकडे आवाज येतोय डीजे बिजेचा जोर जोरात. 10 वाजेपर्यंत चालू असतं ना. छान आहे ना पण वातावरण. थंडी वाजायला लागली ना. बोला नाही खरंच खूप थंड आहे वातावरण. चला अंधार पडलाय. परतीच्या प्रवासाला लागलो आम्ही. खूप छान वाटतंय कारण गणपतीचा असा सीझन गेला माझा. महालक्ष्मीला गेले तिथेही घाई झाला थोडंसं नाही म्हणलं तरी. आता निवांत. आदिती हसते पुढे जाऊ. आदिती पाणीपुरी कधी खायचा. जाऊ इरा इरा मी आहे तिकडे का बघून रडू नकोस आता. एवढं तुझ्यासाठी धावत पळत आले. लय आठवण येते येडी ह्यांची. ले म्हणजे ले एकदा घरी येते मी 15 दिवस राहायला सगळं करते. ये ऐकू माझ्या लेकर नाही ग असं वाटतंय. इरा असं का रे पिल्लू. नोड ओ अशी काय करायला लागली इरू पिल्लू. काय झालं बाबा काय झालं त्यांना बघायला. ओ फोटो काढून पाठव म्हणते ना बघूच दे ना इरा. हा ओ बाबू दोघी विचारायला लागले दीदी लोक. ते परत श्रद्धा ह्यांच्यासाठी चालली होती तू गेलीस नुसती धावपळ झाली तेव्हा काय. आवाज का किरा बघिरा बघ कशी पिलू. हिरा अशी अशी कशी झाली हिरा आमची. दोघांच्या दोघा वगैरे रडणं चालू आहे. हाय खेळतोय छान. ए पिल्लो दीदीला हाय कर. श्रद्धा दीदीला दीदीला हाय कर. आणि इरा बघा कशी पळते. इराला कोणच नको. होय तुला काय झालंय इरा काय केलं ते तू इकडे दाखव. देव जय मंगल मूर्ती श्रींगल मूर्ती दर्शन मात्रे माना कामना पूर्ती. जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे मकुट शोभतो वरा ऋण जुणते नूपुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे तुमेव बंधु सखा तुमेव विद्यान तुमेव सर्वं नदे आयन वाचा मुझे करोमि यज्ञस्मे नारायणायं समर्पिते. अष्टम षष्टम रामायणायं शीघ्रं भद्रं वासुदेवाय शीघ्रं भद्रं गोपिका वल्लभ जानकी नायकं नाथजनः. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. फुलं तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. ओपेक्षू नको गुणवंता हो नायका मागणी मोरया मोरया मी गाताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुगाल बोटी. फुलं की ग व्हायला आहेत ना. फुलाने तांदूळ छान सजावट केलं एकदम. थँक्यू. अजून गडबडीत केलं यावर्षी टाइम भेटला नाही. पुढच्या वर्षी अजून चांगलं करा म्हटलं. आजचा दिवस असा मस्त गेला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.